नदीवरती स्नान करता गेला, समोर वेश्यांची गल्ली दिसली. त्या वेश्या घरी आणल्या आणि त्या वेश्यासोबत तो राहू लागला. ब्राह्मण होता पण वृत्ती बिघडली. ब्राह्मण होता तरीही त्याची वृत्ती बिघडली. वेश्यासोबत राहू लागला. 9 पुत्र त्याला त्या ठिकाणी झाले. 10वा पुत्र त्याच्या पोटी जन्माला येणार होता. काही संतांची मांदियाळी घरी आली आणि संतांनी जाता जाता त्या अजामिळाकडे दक्षिणा म्हणून एक गोष्ट मागितली. त्यानं जीवनात फक्त कुकर्म केलं, वाईट कर्म केलं, माणसं मारली, लोकांचा पैसा लुबाडला, जमिनी लुबाडल्या, एवढीच कामं त्यानं त्याच्या जीवनामध्ये केली. मरताना त्रास होऊ लागला त्याला. संतांनी जी दक्षिणा मागितली, संत म्हटले तुझ्याकडनं आम्हाला एक दक्षिणा हवी आहे. त्यानं सांगितलं बाबा तुम्हाला इथं घरी राहू दिलं ते उपकार माना. मी काही कोणाला दान धर्म करत नाही, मी कोणाला कधी काही देत नाही, मी लोकांचं घेतो लोकाला देत नाही. संत म्हटले आम्हाला तुझ्याकडनं पैसा नकोय, तुझी जमीन नकोय, तुझी प्रॉपर्टी नकोय, एकच गोष्ट तुझ्याकडनं हवी आहे. तुझ्या पोटी जो 10वा मुलगा जन्माला येणार आहे त्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेव. नारायण नाव ठेवलं. या अजामिळाला मरताना त्रास होऊ लागला. बाबा असंच होतं, जीवनात चांगल्या गोष्टी नाही केल्या, भगवंताचं नामचिंतन नाही केलं, भक्ती नाही केली, भजन नाही केलं की माणसाला मरताना त्रास होतो. या अजामिळाला मरताना त्रास होऊ लागला. यानं मुलाला नारायण म्हणून आवाज दिला. ती अर्थहाक भगवंतापर्यंत पोहोचली. यमदूत घेण्याकरता आली आहे, पण भगवंतांनी सांगितलं हे गिराईक आमचं आहे. एकदाच जीवनात नारायण म्हटला, एकदाच म्हटला. संतांनी वर्णन केलं, अजामिळा पाप रसी नमी नेला वैकुंठासी. वैकुंठाला घेऊन गेले, चोखा मेळा मुक्तीस नेला. आपण सामान्य जीव आहोत, आपण भक्ती केली, आपण भजन केलं, नक्कीच तुमच्या माझ्या जीवनाचाही उद्धार होणार आहे. आणि हे नाम इतकं श्रेष्ठ आहे की ते सहजासहजी घेणं एवढं आपल्या मुखात येणं सोपं नाहीये. इतकं श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. एक गोड हिंदी भजन आहे, वर्णन केलं त्याच्यामध्ये. लाखों में किसी एक को चुनते हैं, लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. ना यूं जीवन बर्बाद है, बीते दिन लौट आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. निकलेगा 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 मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. ना यो जीवन बर्बाद कर, प्रभु सुन कर निरण लाएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. श्रेष्ठ आहे भगवंताचं नाव, हे जगात श्रेष्ठ आहे. म्हणून ते सहजासहजी कोणाच्या मुखात येत नाही. अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. दादा मी वारंवार वारंवार का सांगते, भक्ती करा, भजन करा, नामचिंतन करा. वेळ फार कमी राहिला आपल्याकडं. किती राहिला अजून? झाला ना.